नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की उन्हाळ्याच्या कडक उन्हामध्ये 1 ते 4 महिन्याच्या ऊसाची वाढ दुपटीने करायची आहे. मग उन्हाळ्यात ऊसाला नेमकी कोणते खते पाण्यातून द्यावीत व फुटव्यांची संख्या कशी वाढावी आणि ऊसाची जाडी वाढण्यासाठी काय उपाय करावे याची सविस्तर माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. तर त्यासाठी मित्रांनो आपणाला व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून आपणाला ह्या माहिती संदर्भातली जे नोटिफिकेशन आहे ते आपल्याला पटकन मिळेल. तर चला मित्रांनो, आपण पाहूया आता उन्हाळ्यामध्ये आपल्याला पाण्यातून कोणते खते सोडायची आणि कशा प्रकारे ऊसाची काळजी घ्यायची हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज पाहणार आहोत. तर तत्पूर्वी मित्रांनो, हा समोर दिसतोय हा ऊस जवळपास 4-4.5 महिन्याचा झालेला आहे आणि मित्रांनो आत्तापर्यंत याचं काय नियोजन आहे या संदर्भातली सर्व माहिती आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तरी आता आपण इथून पुढे कशी काळजी घेणार आहोत हे सुद्धा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. दुसरी गोष्ट, पाण्यातून खते सोडण्यासाठी आपण एक जुगाड बनवलेला आहे आणि ते जुगाड कशा पद्धतीनं आहे ते सुद्धा आपल्याला व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळणार आहे. तर त्यासाठी आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, आता बरेच लोकांच्या कमेंट येतात की दादा खूप खर्च करावा लागतो, खूप उन्हाळ्यामध्ये ऊसाची काळजी घ्यावी लागते. हो, उन्हाळ्यामध्ये खूप खर्च आणि ऊसाची काळजी जर नाही घेतली तर आपल्याला पाहिजे तेवढं अपेक्षित उत्पादन मिळणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला कमीत कमी 15 दिवसातून महिन्यातून एकदा तरी पाण्यातून ही खते सोडणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, ऊसाची जी क्वालिटी आहे ती टिकून राहणार आहे. आणि त्यासाठी मित्रांनो आपल्याला मी काही खतांचं नियोजन सांगणार आहे आणि त्याचा काय फायदा होतो आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. तर मित्रांनो, पहिल्या प्रथम आपल्याला जे पाहायचं आहे तर मित्रांनो ते खत आहे 19-19 किंवा मग त्याला पर्याय म्हणून आपण 1261-00. तर याला वॉटर सोल्युबल असं म्हणतात ह्या खताला. तर मित्रांनो, ह्या खताचा काय फायदा होतो, पानाची वाढ, नत्रामुळे ऊसाची पाने रुंद आणि गडद हिरवी होतात, ज्यामुळे प्रकाश संश्लेषण प्रक्रिया वेगाने होते. दुसरी गोष्ट, कांड्यांची लांबी आणि स्फुरदमुळे ऊसाच्या कांड्यांची जी लांबी आणि जाडी सुरुवातीपासून चांगली राहते. तुम्ही बघू शकता त्याच खताचा हा रिझल्ट आहे. ऊसाच्या कांड्या आणि जाडी कसं आहे ते पाहू शकता आपण. दुसरी गोष्ट, फुटव्यांचं पोषण, म्हणजे नवीन येणाऱ्या फुटव्यास आवश्यक अन्नद्रव्ये तातडीने मिळतात, ज्यामुळे ते जोमाने वाढतात. दुसरी गोष्ट, ह्युमिक ॲसिडचा काय फायदा होतो बघूया आपण आता. तर मित्रांनो, ह्युमिक ॲसिड हे पांढऱ्या मुळांचे जाळे जमिनीमध्ये तयार करतं आणि ते पांढऱ्या मुळांचे जाळे जर मित्रांनो जमिनीमध्ये जर तयार झालं तर आपण जे खत ऊसाला पाण्यातून सोडतो किंवा वरून टाकतो ते खत वाढण्याची जी क्षमता आहे ते याच्यामध्ये खूप जास्त होते. तर असं ह्या मित्रांनो ह्या खताचा आता दुसरी गोष्ट मित्रांनो, मित्रांनो हे आपण आपण मित्रांनो जे आपल्याला पाण्यातून सोडायचे आहे आम्ही ह्या कॅनमधून ऊसाला सोडत असतो, जेणेकरून आपल्याला जर ठिबक सिंचन नसेल, आपल्याकडं पाणी दुसरं काही माध्यम नसेल खत सोडण्यासाठी, तर मित्रांनो काय करायचं आहे, अशा पद्धतीनं आपण एका बेंडाच्या कडेला हे टिपाड ठेवायचं आहे आणि त्या टिपाडामधून आता पाहिलं असेल तुम्ही तशा कॉकमध्ये पाटामध्ये त्याचा कॉक पाणी चालू करून द्यायचं आहे. खत चांगलं ढवळून घ्यायचं आणि ते कॉक आपल्या पाटामध्ये सोडल्याच्यानंतर प्रत्येक सरीला मित्रांनो आपल्याला हे अशा पद्धतीनं जे हे पाण्यामार्फत जे खत असतं हे खत सोडण्यासाठी खूप स्वस्त आणि मस्तामध्ये आपण हे जुगाड बनवू शकतो. तर मित्रांनो, याला बनवण्यासाठी फारसा काही खर्च येत नाही. एक 500 लिटरचं बॅलर आपण सहज उपलब्ध करू शकतो. आणि मित्रांनो, आपल्याकडं नवीन नसेल तर जुनंसुद्धा आपल्याला कशासाठी आणलेलं जे वापरात नाही त्याचासुद्धा आपण वापर करू शकतो. काय करायचं आहे, त्याला एक कॉक आणायचा आहे, बुळाशी कॉक पाडायचा आहे आणि त्याला एक तोटी करायची आहे, कॉक करायचा आहे आणि थोडी
कॉक करताना काळजी घ्यायची, तळापासून एक 2-3 इंच उंच घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जे खत माती सोडू ते मित्रांनो टिपाडाच्या तळाशी जाणार आहे आणि तोच कचरा तसाच आपल्या कॉकद्वारे बाहेर पडू नये किंवा कॉक बंद होऊ नये, कचरा गुतू नये म्हणून थोडा वर घ्यायचा, जेणेकरून कचरा खाली राहील आणि वरचं पाणी खताचं आपल्या पाटपाण्यातून आपल्या ऊसाला मिळू शकेल. अशा पद्धतीने साध्या आणि सिंपल पद्धतीने मित्रांनो या 200 लिटरच्या कॅन्डापासून आपण खत सोडण्यासाठी जुगाड बनवू शकता आणि खत चांगलं त्याच्यामध्ये कालून घ्यायचं आणि बिंदास आपण मित्रांनो ज्यावेळेस आपलं बाऱ्यावरती पाणी असेल, पाटपाणी असेल, त्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं. अशा पद्धतीने मित्रांनो हे आपण एकदम 400-500 रुपयामध्ये ही गंमत केलेली आहे, तर आपण सुद्धा करू शकता. तर दुसरी गोष्ट मित्रांनो, आता एक आपल्या ऊसाला उन्हाळ्यापासून वाचवण्यासाठी किंवा त्याचे एक नैसर्गिक कवच करण्यासाठी त्याला एक सिलिकॉन नावाचं एक औषध आहे. ते सिलिकॉन नावाच्या पानावर एक पातळ थर तयार करते, जो उन्हाच्या तीव्रतेपासून पिकाचे संरक्षण करते. जे सिलिकॉन नावाचे एक घटक आहे, जे एक द्रव्य आहे, त्याची जर आपण फवारणी जर घेतली मित्रांनो, तर त्याचं पानावरती एक पातळ थर तयार होतो आणि जे उन्हाचं जे कडाका आहे त्याच्यापासून आपल्या ऊसाची किंवा इतर कोणतंही पीक असेल त्याचं मित्रांनो रक्षण होऊ शकतं. तर तो सिलिकॉनचा फवारासुद्धा आपल्याला ऊसामध्ये घेणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, यामुळे म्हणजे या फवाऱ्यामुळे बाष्पीभवन नियंत्रणात राहतं आणि यामुळे पाण्यातून होणारे पाण्याचे बाष्पीभवन कमी होते आणि परिणामी कमी पाण्यातही ऊस तजेलदार राहतो. तर हे सिलिकॉनचं खूप मोठं कार्य आहे. तर आता दुसरी गोष्ट मित्रांनो, रोगप्रतिकारशक्ती, खोडकिडा आणि इतर शोषक किडींपासून ऊसाचे रक्षण करण्यासही मदत करतं. म्हणजे पहा, सिलिकॉनचे खूप सारे फायदे आहेत. तर हे नक्कीच आपण आपल्या ऊसाला फवारा जर घेतला नसेल तर या सिलिकॉनचा फवारा घेऊ शकता. दुसरी गोष्ट, आता यात नैसर्गिक वाढ म्हणजे असतात जे ऊसाची नैसर्गिकरित्या होणारी वाढ थांबवून संतुलित वाढ करतात. कशामुळं? सीविड एक्स्ट्रा ट्रॅक्स हे नावाचं एक औषध आहे. हे सुद्धा आपण टॉनिक आपल्या ऊसाला हे करू शकता. आता दुसरी गोष्ट, अतिउष्णतेमुळे पिकावर येणारा ताण कमी करण्यासाठी हे टॉनिक म्हणून काम करते. कोणतं काम करतं? सीविड एक्स्ट्रा ट्रॅक्स हे मित्रांनो काम करतं. तर दुसरी गोष्ट, एवढ्याच आपल्याला थांबायचं नाही, नुसते हेच रासायनिक खते आपल्याला पाण्यातून सोडायचे नाही. तर याच्यामध्ये आपण जर सेंद्रिय खतांचा जर वापर जर केला तर मित्रांनो आपल्या ऊसाची वाढ अनेक जोमाने होणार आहे. तर त्यासाठी आपल्याकडे सर्वांना उपलब्ध होईल आणि सगळ्यांना बनवता येईल असं एक खत आहे, ते म्हणजे स्लरी आणि त्याला म्हणतात आपल्याकडं जीवाणू खत. तर मित्रांनो आता हे स्लरीमुळं काय होतं, जमिनीतील उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढते व जे जमिनीत पडून राहिलेली जुनी खते विरघळून पिकाला उपलब्ध करून देतात, ती म्हणजे स्लरी. तर मित्रांनो ही स्लरीसुद्धा बनवणं खूप काय अवघड नाही आहे, खूप सोपा पर्याय आहे. एक थोड्या पैशामध्ये आपण ती स्लरी बनवू शकता. तर मित्रांनो त्याचासुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे, स्लरी कशी बनवायची, कोणतं औषध वापरायचं, काय वापरायचं हे सर्व आपण त्या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे, सांगितलेलं माहिती दिलेली आहे. तर नक्की आपण तो व्हिडिओ पाहू शकता. दुसरी गोष्ट, स्लरीमुळे ओलावा टिकून राहतो. सेंद्रिय कार्ब वाढल्यामुळे जमीन जास्त काळा ओलावा टिकून धरते आणि ज्यामुळे उन्हाळ्यात पाणी कमी पडेल तरी पिकाला धक्का लागत नाही. केवळ हे स्लरीमुळे जमीन भुसभुशीत राहते आणि त्याचा चांगला फायदा होतो. आता या खत नियोजनामुळे जर ऊसाला फक्त अन्न मिळत नाही तर मित्रांनो प्रतिकूल हवामान तग धरण्याची शक्ती मिळते आणि यामुळे फुटव्यांची मर थांबते, कांडी लवकर सुटते आणि भविष्यात उत्पन्नात 10 ते 20% वाढ नक्की होऊ शकते. तर अशा पद्धतीनं जर मित्रांनो आपण आपल्या ऊसाचं नियोजन केलं तर मित्रांनो 100% तुमचा ऊस 100-150 टन एकरी निघाल्याशिवाय राहणार नाही. तर आमचंसुद्धा त्याच पद्धतीनं आम्ही अवलंब करीत आहे. आणि मित्रांनो पाणी जर भरपूर असेल तर आपण काय करतो, पाणी सोडतानासुद्धा काय करायचं आहे, जी आपण आता ही आम्ही सगळी सरी फोडून घेतलेली आहे. तर याच्यामध्ये आम्ही काय केलं आहे, 3-3, 4-4 सऱ्यावरती पाणी सोडलेलं आहे. कारण त्याचं कारण असं आहे की एका सरीत जर पाणी सोडलं तर पटकन ते खाली निघून जाईल, म्हणून काय केलं आहे सगळ्या सऱ्यांवरती थोडं सोडल्यामुळं ते जो आपण वरंबा पाडलेला आहे, जो
आपण मोठी बांधणी केलेली आहे ती पूर्णपणे भिजायला पाहिजे. त्याच्यातलं जे खत आहे ते खत पूर्णपणे भिजलं पाहिजे. म्हणून मित्रांनो काय करायचं आहे, 2-2 3-3 साऱ्यावरती पाणी सोडायचं. म्हणजे भिजत 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 कडेला जाईल आणि पूर्ण जे खत आपण बांधणी केल्यावरती टाकलं होतं ते खत पूर्ण पाण्यात विरघळून जाईल. तर अशा पद्धतीनं जर आपण आपल्या ऊसाची काळजी जर घेतली तर मित्रांनो 100% तुमचा ऊस चांगल्या पद्धतीने येऊ शकतो. तर अशा पद्धतीने मित्रांनो मी आपणास ऊसासंदर्भातली जी उन्हाळ्यात 1 ते 4 महिन्यामध्ये ऊसाची कशी काळजी घ्यावी या पद्धतीचं या संदर्भातली माहिती मित्रांनो मी आपणासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे. आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण जर प्रथम माझा चॅनल पाहत असेल तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा, जेणेकरून खूप छान सुंदर माहितीचा व्हिडिओ आपणासाठी पुढच्या वेळेस मी नक्की घेऊन येईल. धन्यवाद.